समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करूनच सोडावे सकळ जन. जागरूक नवी मुंबईकर अभियान हा नवी मुंबई पोलिसांचा उपक्रम. या उपक्रमामध्ये पोलीस नागरिकांशी संवाद साधतायत. याचा प्रमुख उद्देश हाच आहे की पोलीस हे नागरिकांना मित्र वाटले पाहिजेत आणि नागरिक सुद्धा पोलिसांचे मित्र बनून आणि एकमेकांचे मित्र बनून एकमेकांना मदत करणारे असले पाहिजेत. जागरूक नवी मुंबईकर अभियानामध्ये आम्ही तुम्हाला जी काही माहिती सांगतोय त्या माहितीचा तुम्ही उपयोग करून आपणा स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे, इतरांना सुरक्षित ठेवायचं आहे. गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी आपण स्वतःच्या पातळीवरती प्रयत्न करायचे आहेत आणि आपल्या नवी मुंबई शहर शांत, सुरक्षित आणि व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. क्रिस्टियन लँज नावाच्या व्यक्तीला 1921 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता आणि त्यावेळी त्याने एक वाक्य उच्चारलेलं होतं, टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. आज 2020 नंतर आपण याचा पूर्णतः अनुभव घेतोय. कोविड नंतर आपण सर्वजण ऑनलाईन माध्यमांचा मोठ्या प्रमाणावरती वापर करतोय, ऑनलाईन बँकिंगचा आपण वापर करतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण सक्रिय झालेला आहे. आपली सर्व कामं ऑनलाईन करण्यासाठी आपण प्राधान्य दिलेलं आहे. 2020 नंतर आपण सर्वजण याचा मोठ्या प्रमाणावरती वापर करत असतानाच सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. सायबर गुन्हेगारी आपल्या दारापर्यंत पोहोचलेली आहे आणि दर दिवशी एका पोलीस स्टेशनला 15 ते 25 तक्रारी या सायबर गुन्ह्यांसंबंधी असतात. कुणाच्या अकाउंट मधून 100 रुपये जातात, 1000 रुपये जातात, 10,000 रुपये जातात, 50,000 रुपये जातात, 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 25 लाख, 50 लाख रुपयांपर्यंतची ऑनलाईन बँकिंग फ्रॉड सर्वसामान्य नागरिकांसोबत होतात. ज्यांचे व्यावसायिक अकाउंट आहेत, उद्योगाचे अकाउंट आहेत, अशा अकाउंट मधून 1 करोड, 5 करोड, 10 करोड, 25 करोड, 50 करोड, 100 करोड, 200 करोड पर्यंतचे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड झालेले आहेत. सामूहिक स्वरूपाचे जे फसवणुकीचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये 1000 करोड, 2000 करोड, 5000 करोड, 10,000 करोड रुपयांपर्यंतची फसवणूक झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन बँकिंग फ्रॉड घडत असताना लहान मुलांपासून, नोकरी करणाऱ्यांपासून, शिक्षण घेणाऱ्या मुलांपासून, सिनियर सिटीजन, महिला असतील, मुले असतील, सर्वांसोबत हे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड होतात. डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, पोलीस असेल, प्राध्यापक असेल, सर्व वयोगटातील लोकांसोबत हे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड होतात. याचं एकमेव कारण आहे आपल्याकडं असलेलं अज्ञान. तंत्रज्ञान वापराचं, कायदेशीर प्रक्रियेचं आणि अन्य सर्व प्रकारची माहिती घेण्यामध्ये आपण कमी पडतो. आणि सर्वात महत्वाची बाब आहे आपण घेतलेलं शिक्षण आणि आपल्याकडे असलेला मेंदू नावाचा अवयव, याचा तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण वापरच करायचं बंद केलेला आहे. कारण की तंत्रज्ञानावरती आपण इतका अवलंबून झालेला आहे. एक काळ होता की मूल रडायला लागल्यानंतर आईकडे दिलं जायचं आणि आईच्या मायेनं, आईच्या प्रेमानं ते मूल रडायचं थांबायचं. पण आता काळ बदललेला आहे. मूल रडायला लागल्यानंतर आपण त्याच्याकडे मोबाईल देतो आणि मोबाईल दिल्यानंतर मूल शांत होतं. पुढे जाऊन अजून बोलायला लागेल की मूल रडतंय, पण आई त्या मोबाईल मध्ये इतकी गुंतलेली आहे की मूल रडतंय याच्याकडेही तिचं लक्ष नाहीये. कवी मोरोपंताने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, केल्यानं देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार. आपल्याला पर्यटन करायचं आहे, वेगवेगळ्या स्थळांना, संस्थांना भेटी द्यायची आहे. आपल्या बरोबर आपल्या कुटुंबातील तरुण मुलं, शाळेमध्ये शिकणारी मुलं मुली यांना आपण घेऊन जायचं आहे आणि त्या संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचं संशोधन चालतं, कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं, कोणत्या प्रकारचं विज्ञान आणि आर्थिक प्रकारचं काम चालतं, याची माहिती आपण स्वतः घ्यायची आहे आणि आपल्या कुटुंबातील तरुण मुला मुलींना द्यायची आहे. पंडित मैत्री, एखाद्या क्षेत्रामधला तज्ञ असतो, विद्वान असतो, ज्ञानी व्यक्ती असतो, त्याचा त्या क्षेत्रातला प्रचंड अनुभव असतो. अशा व्यक्तींशी आपली आवर्जून मैत्री आणि ओळख असली पाहिजे आणि आपल्याला त्यांनी वेळोवेळी सल्ला आणि मार्गदर्शन दिलं पाहिजे. सभेत संचार, चांगल्या उद्देशाने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं
चांगल्या उद्देशाने लोक एकत्र जमा झालेली असतात अशा ठिकाणी आपली आवर्जून उपस्थिती असली पाहिजे आणि नुसती आवर्जून उपस्थिती असता कामा नये तर आपण कृतीशील काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे। आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे शास्त्र ग्रंथ विलोकन, चांगल्या शास्त्रांचं ग्रंथांचं आणि पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं आहे। शाळेमध्ये शिक्षण घेत असताना एखादी परीक्षा पास होण्यासाठी, मार्क्स मिळवण्यासाठी आणि पदवी मिळवण्यासाठी आपण वाचन करत होतो, अभ्यास करत होतो, पण त्याच्यानंतर वाचन आणि अभ्यास आपला प्रांतच नाहीये असं समजून आपण जीवन जगत आहे। या 4 गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये वापर करणं गरजेचं आहे आणि याच्यामुळेच मनुष्य हुशार होणार आहे, ज्ञानी होणार आहे। आपण फक्त स्मार्ट टेक्नॉलॉजी विकत घेऊन चालणार नाहीये तर स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरत असताना स्वतःलाही स्मार्ट बनवलं पाहिजे। हे आपण महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे आणि स्वतःला जर स्मार्ट बनवायचं असेल तर अभ्यास केल्याशिवाय, वाचन केल्याशिवाय, अनुभवी व्यक्तींकडून शिकून घेतल्याशिवाय, वेगवेगळी प्रशिक्षण आणि कौशल्य आत्मसात केल्याशिवाय आपल्याला हे तंत्रज्ञानाचं ज्ञान प्राप्त होणार नाहीये। आपण म्हणतो की माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, पण माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती खरी आहे का खोटी आहे याची शहानिशा आपण करणं गरजेचं आहे। अचूक आणि अधिकृत माहिती प्राप्त करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तंत्रज्ञान आपण वापरत आहे ते तंत्रज्ञान वापरायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे, कारण की तंत्रज्ञान वापराचं ज्ञान आपल्याला नसेल तर तंत्रज्ञान हे धोकादायक आणि आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो आणि त्याचा आपल्याला सर्वांना पुरेपूर अनुभव आलेला आहे। कुणाच्या अकाउंट वरती पैसे एखाद्या मुलाच्या ऑपरेशन करण्यासाठी साठवलेले असतात, पण ऑनलाईन बँकिंग फ्रॉड करणाऱ्या गुन्हेगाराचा कॉल येतो आणि आईनं मुलाच्या ऑपरेशन साठी ठेवलेले पैसे सहजपणे काढून घेतले जातात। एखादी महिला असते, एखादा छोटा मोठा व्यवसाय करते, व्यवसाय करून तिनं बचत केलेली असते, त्या व्यवसायाची जाहिरात तिनं ऑनलाईन माध्यमातून दिलेली असते आणि खरेदी करण्यासाठी एखादा कॉल येतो, तिच्या बँकेचे असेच घेतले जातात आणि तिची जी कमाई असते, मेहनतीचे पैसे असतात ते ऑनलाईन बँकिंग फ्रॉड मध्ये निघून जातात। एखादा कॉलेजचा विद्यार्थी असतो, तो ऑनलाईन जॉब साठी सर्च करत असतो, त्याला जॉब लेटर ईमेल वरती पाठवलं जातं, पुढे संवाद होतो, त्याचा विश्वास संपादन केला जातो आणि त्याला 1 लाख 2 लाख रुपयांची फसवणूक केली जाते। एखादा ज्येष्ठ नागरिक असतो, आपल्या संपूर्ण आयुष्याची पुंजी रिटायर झाल्यानंतर आपल्याला मिळालेले पैसे त्याने एखाद्या अकाउंट मध्ये ठेवलेले असतात आणि ऑनलाईन बँकिंग फ्रॉड करणाऱ्या गुन्हेगाराचा त्याला कॉल येतो, तो त्याच्यावरती विश्वास ठेवतो, तंत्रज्ञानाचं अज्ञान असतं आणि आपले OTP, पासवर्ड, पिन आपण त्या व्यक्तीला देतो आणि आपली आयुष्यभराची कमाई ऑनलाईन बँकिंग फ्रॉड मध्ये निघून जाते। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली तरुण मुलं मुली, महिला आपले फोटो व्हिडिओ आपण पोस्ट करत असतो, ते फोटो व्हिडिओ कोणाच्या तरी हातामध्ये लागतात, त्याचा गैरवापर केला जातो। असे असंख्य कितीतरी प्रकारचे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया संबंधीचे गुन्हे, आर्थिक फसवणुकीचे संबंधीचे गुन्हे, दहशतवादी संघटना आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आपल्या तरुणाईच्या जवळ पोहोचलेले आहेत, तरुणाईच्या संपर्कामध्ये येत आहेत आणि आपल्या तरुणाईला सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून बिघडवण्याचे प्रयत्न चालू आहेत। ऑनलाईन बँकिंग फ्रॉड आपल्या सोबत होऊ नयेत म्हणून काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत। पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अनोळखी व्यक्तीकडून आलेला कॉल, SMS, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतची माहिती पोहोचते ती सर्व खरी आहे असा आपला गैरसमज दूर करायचा आहे। ती माहिती खोटी असू शकते, आपली फसवणूक करण्यासाठी असू शकते, आपल्याला ऑनलाईन बँकिंग फ्रॉड द्वारे नुकसान करण्यासाठी असू शकते आणि आपल्याला विश्वास संपादून वेगळ्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी सुद्धा असू शकते। हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे अनोळखी व्यक्तीवरती अजिबात आपण विश्वास ठेवायचा नाही। दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, अनोळखी व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणे अजिबात कृती करायची नाही। तुम्हाला एक कॉल येतो की तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भरलेलं नाही, तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भरलेलं असतं, तुम्ही त्या व्यक्तीला सांगता की मी लाईट बिल भरलेलं आहे, त्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो की लाईट बिल तुम्ही भरलेलं आहे पण ऑनलाईन सिस्टीम मध्ये अपडेट दिसत नाही। तुमचं असल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे तुम्ही म्हणता की त्या व्यक्तीला मला काय करायला हवं, त्यावेळेला तो व्यक्ती सांगतो मी सांगतो त्या पद्धतीने कृती करा, तुमच्याशी संवाद होतो, विश्वास संपादन केला जातो आणि अंतिमतः तो व्यक्ती म्हणतो की आता लाईट बिल अपडेट होण्यासाठी
तुम्हाला हे कोड येईल, तो कोड फक्त मला द्या, तुमचं लाईट बिल अपडेट होऊन जाईल. तुम्ही तो कोड देता, पण तो कोड तुमच्या बँकेच्या अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी असलेला OTP असतो. तुम्ही फोनवरती बोलत असताना तुमचं शिक्षण आणि मेंदू याचा अजिबात वापर करत नाहीये आणि तुमच्या बँकेचा OTP या समोरच्या व्यक्तीला देता आणि तुमच्या बँक अकाउंट मध्ये जेवढे पैसे असतात तेवढे पैसे त्या समोरच्या व्यक्तीकडून काढले जातात. म्हणून अनोळखी व्यक्तीकडून आलेला कॉल, SMS याच्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये आणि त्या व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणे कृती तर अजिबात करायची नाहीये. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमचे OTP, पिन, पासवर्ड, नेट सिक्युअर कोड आणि CVV नंबर या 5 गोष्टी तुम्ही कोणत्याही व्यक्तीला शेअर करायच्या नाहीत. 5 गोष्टी मी पुन्हा सांगतो, या कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. OTP, पिन, पासवर्ड, नेट सिक्युअर कोड आणि ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे CVV नंबर या 5 गोष्टी कोणत्याही व्यक्तीला द्यायच्या नाहीत. या 5 गोष्टी जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला दिल्या नाहीयेत तर तुमच्या बँक अकाउंट मधून कोणताही व्यक्ती पैसे काढू शकत नाही. तुम्ही स्वतः सुद्धा या 5 गोष्टी टाकल्या नाहीयेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या बँक खात्यामधून पैसे काढू शकत नाहीये. त्यामुळे या 5 गोष्टी अनोळखी व्यक्तीला अजिबात शेअर करायचे नाहीये. तुमच्या ओळखीच्या असलेल्या व्यक्तीला सुद्धा या शेअर करायच्या नाहीये. तुमची पूर्णतः खात्री असेल की हे 5 गोष्टी शेअर केल्यानंतर माझ्या अकाउंट मधून पैसे निघणार आहे आणि त्याला माझी पूर्णतः संमती आहे, त्याच वेळेला तुम्ही या 5 गोष्टी शेअर करायच्या. अजून एक गोष्ट महत्वाची आहे, तुम्हाला एखादी लिंक पाठवली जाते, लिंक क्लिक करून त्यामध्ये असलेली माहिती भरायला सांगितली जाते. ती लिंक अजिबात क्लिक करायची नाहीये. क्लिक जरी केली तर त्यामध्ये विचारलेली माहिती अजिबात भरायची नाहीये. त्यामध्ये तुमच्या बँकेचे डिटेल्स मागितले जातात, OTP, पिन, पासवर्ड मागितला जातो. त्यामुळे तुम्ही लिंक क्लिक करून अजिबात माहिती भरायची नाहीये. बँकेची माहिती अजिबात शेअर करायची नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला एखादा QR कोड पाठवला जातो, तो QR कोड स्कॅन करून पैसे पाठवण्याबाबत सांगितलेलं असतं, पण तुम्हाला ते पैसे येणार आहेत असं चुकीच्या पद्धतीनं किंवा तुम्हाला फसवून ते सांगत असतात. QR कोड हा पैसे देण्यासाठी स्कॅन करायचा असतो. ही गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायची आहे आणि अनोळखी व्यक्तीनं पाठवलेला QR कोड अजिबात स्कॅन करायचा नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला एखादं ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवली जाते किंवा ऍप डाउनलोड करायला सांगितलं जातं. तुम्ही ते ऍप अजिबात डाउनलोड करायचं नाहीये आणि डाउनलोड केल्यानंतर एक कोड जनरेट होतो, तो कोड सुद्धा समोरच्या व्यक्तीला द्यायचा नाहीये. कारण की तुम्ही जर अशा प्रकारचं ऍप डाउनलोड केलं आणि कोड समोरच्या व्यक्तीला दिला तर तुमच्या मोबाईलचं पूर्ण नियंत्रण, तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरचं पूर्ण नियंत्रण हे समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये जातं. त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याचं नियंत्रण सुद्धा समोरच्या व्यक्तीला जातं. त्यामुळे OTP, पिन, पासवर्ड देण्याची अजिबात गरज पडत नाहीये आणि तुमच्या बँक खात्यामधून पैसे काढले जातात. म्हणून आता मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कुणालाही शेअर करायच्या नाहीयेत आणि तुम्ही कृतीमध्ये आणायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अनोळखी व्यक्तीला ऑनलाईन माध्यमातून पैसे अजिबात पाठवायचे नाहीये. यापुढे ओळखीच्या व्यक्तींना, माहितीमध्ये असलेल्या व्यक्तींना, ज्यांना तुम्ही यापूर्वी पेमेंट केलेलं आहे, अशाच व्यक्तींना ऑनलाईन माध्यमातून पैसे पाठवायचे आहे. पहिलं पेमेंट तुम्ही जर करत असाल, अनोळखी व्यक्तींना जर पेमेंट करण्याची गरज पडत असेल किंवा समोरचा व्यक्ती जर तुम्हाला पैसे ऑनलाईन माध्यमातून पाठवत असेल तर तुम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की बँकिंग मध्ये तुम्हाला 5 प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे UPI-चा. UPI अर्थात फोन पे, पेटीएम, गुगल पे या माध्यमातून आपण पेमेंट पाठवत असतो. हा पहिला पर्याय आहे. इन्स्टंट पेमेंट मोड म्हणजे तात्काळ 1 सेकंदामध्ये, 2 सेकंदामध्ये तुमच्या बँक खात्यामधून पैसे पाठवले जातात, काढले जातात. त्याचबरोबर तुम्हाला इथे बेनिफिशरी ऍड करावे लागत नाहीये. एक QR कोड स्कॅन केल्यानंतर किंवा तुमच्या मोबाईल मध्ये असलेला मोबाईल नंबर तुम्ही टाकल्यानंतर 1 सेकंदामध्ये तात्काळ पैसे पाठवले जातात. 1 रुपयांपासून 1 लाख रुपयांचे पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला UPI-चा पर्याय दिलेला आहे आणि हा पर्याय देण्याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे
की तुम्हाला छोट्या छोट्या कामांसाठी बँकेमध्ये किंवा एटीएम मध्ये जाण्याची गरज पडू नये, सुटे पैसे जवळ ठेवण्याची गरज पडू नये, छोट्या व्यवहारांसाठी कायमस्वरूपी तुमच्याकडे रोख रक्कम ठेवण्याची गरज पडू नये, याच्यासाठी हा पर्याय तुम्हाला दिलेला आहे। पण हा पर्याय वापरत असताना तुमच्या समोर दिसलेला QR कोड स्कॅन करून खात्री झाल्यानंतरच तुम्ही पैसे पाठवायचे आहेत, किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असेल त्याच व्यक्तीला UPI माध्यमातून फोन पे, गुगल पे, पेटीएमच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवायचे आहेत। दुसरा पर्याय आहे तुमच्याकडे मोबाईल बँकिंग ऍप आणि तिसरा आहे इंटरनेट बँकिंग ऍप। हे दोन्ही पर्याय UPI पेक्षा अधिक सुरक्षित आहेत, कारण की मोबाईल बँकिंग ऍप हे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेकडून ही तुम्हाला सुविधा दिलेली असते आणि 100 रुपयापासून 2 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला मोबाईल बँकिंग हा पर्याय दिलेला आहे। आणि इंटरनेट बँकिंग हा पर्याय आहे तो मोबाईल बँकिंग पेक्षा अधिक सुरक्षित असणारा पर्याय आहे। 100 रुपयांपासून काही लाखो करोडो रुपयांपर्यंतचे पेमेंट्स करण्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंगचा पर्याय वापरू शकता। हे दोन्ही पर्याय UPI पेक्षा अधिक सुरक्षित आहे, कारण की यामध्ये तुम्हाला बेनिफिशियरी ऍड करावे लागतात। बेनिफिशियरी ऍड केल्यानंतर पहिलं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला अर्धा तास वाट पाहावी लागते आणि 20,000 ते 25,000 रुपयांपर्यंतच पेमेंट करता येतं। आणि मोठं पेमेंट तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 24 तासापर्यंत वाट पाहावी लागते। अशा पद्धतीनं हा सुरक्षित असलेला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। चौथा प्रकार आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ATM कार्डचा आपण वापर करतो। ATM कार्ड वरती आपलं नाव असतं, आपला एक्सपायरी डेट असतो, त्या कार्डचा नंबर असतो, पाठीमागच्या बाजूला CVV नंबर असतो। आपण आपलं ATM कार्ड हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरच्या हातामध्ये देतो, पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याकरता गेल्यानंतर पेट्रोल भरणाऱ्या मुलाकडे देत असतो। सहजपणे आपलं ATM कार्ड कुणाच्याही हातामध्ये सोपवत असतो। ज्या ठिकाणी आपण बसलेला आहे तिथे सुद्धा कॅमेरामध्ये आपलं ATM कार्ड सहजपणे दिसत असतं। कॅमेरामध्ये आपल्या ATM कार्डवरचे डिटेल्स दिसत असतात। त्याच वेळेला आपण ATM मध्ये पैसे काढण्यासाठी जात असतो, तिथे सुद्धा कॅमेरा असतो। कॅमेरामध्ये आपण पिन टाकत असतो, तो सुद्धा दिसत असतो। अनेक वेळेला आपण पिन टाकताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेत नाहीये आणि त्यावेळेला आपला पिन सहजपणे समोरच्या व्यक्तीला दिसत असतो। ज्या वेळेला तुम्ही कार्ड स्वाईप करत असता किंवा ATM मध्ये घेऊन जात असता तिथे स्कॅमर लावण्याची शक्यता आहे आणि त्यातून तुमचं कार्ड क्लोन होऊ शकतं। क्लोन झालेल्या कार्डला तुमचा जर पिन समोरच्या व्यक्तीला माहिती झाला तर तुमच्या अकाउंट मधून तुमच्या कार्डचा वापर करून पैसे सुद्धा काढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कार्ड क्लोन करून असंख्य लोकांच्या अकाउंट मधून पैसे काढण्याचे गुन्हे घडलेले आहेत। त्यामुळे आपल्या ATM कार्डचा, क्रेडिट कार्डचा सुद्धा आपण सुरक्षितपणे वापर करायचा आहे। पिन टाकताना आपला हात वरती ठेवायचा आहे, जिथे कॅमेरा असेल तिथे आपलं कार्ड ठेवायचं नाहीये। पिन टाकताना सुद्धा तिथे कॅमेरा आहे किंवा नाही याची खात्री करायची आहे। दर 3 महिन्यानंतर आपला पिन बदलण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचा आहे। आपण आपल्या जीवनामध्ये 10 ते 25 प्रकारचे पिन आणि पासवर्ड तयार करत असतो। यापुढे आपल्याला पिन आणि पासवर्ड तयार करताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे, सावधान राहणं गरजेचं आहे। चालता बोलता सहजपणे जाता येता कुठेही आपण पिन पासवर्ड तयार करून चालणार नाहीये। आपल्या घरामध्ये शांत असताना, व्यवस्थितपणे आपली मानसिक स्थिती असताना आपल्याला कोणीही विचलित करणार नाहीये अशा ठिकाणी आपण पिन आणि पासवर्ड तयार केले पाहिजे। आपल्याकडे एक छोटी डायरी ठेवली पाहिजे, त्या डायरीमध्ये आपण पासवर्ड लिहिला पाहिजे। आपल्या नावाने, आपला मोबाईल नंबर, आपली जन्मतारीख, आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरचा नंबर, आपल्या मुलांची नावं, आपल्या लग्नाचा वाढदिवस, अशा प्रकारचे पासवर्ड आणि पिन अजिबात आपण तयार करायचे नाहीये, कारण की हे सहजपणे कुणाच्याही हाताला लागू शकतात। तुमचं अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं, तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटलाही हॅक केलं जाऊ शकतं। त्यामुळे यापुढे पासवर्ड तयार करताना अवघड पासवर्ड तयार करण्याची सवय लावायची आहे। आपले आता तयार केलेले पासवर्ड सुद्धा येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपण सर्वांनी बदलायचे आहेत आणि अवघड पासवर्ड तयार करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पासवर्ड आठवला न पाहिजे आणि तो लक्षात सुद्धा राहिला न पाहिजे। तो पासवर्ड शोधण्यासाठी
आपल्याला आपली डायरीच गरजेची पडली पाहिजे असे अवघड पासवर्ड आपण तयार करायचे आहे। ते पासवर्ड 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर बदलायचे असतात हे सुद्धा आपण विसरून गेलेलं आहे। आपलं अकाउंट सुरक्षित करण्यासाठी, आपले मेहनतीचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड अवघड बनवून ते 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर बदलायचे असतात, हे ही आपलीच जबाबदारी आहे। त्या डायरीमध्ये आपण पासवर्ड लिहित असतो, प्रत्येक पानासाठी, प्रत्येक पासवर्डसाठी एक पान तयार करायचं आहे आणि बदलणारे पासवर्ड आपण लिहित जायचं आहे। ती डायरी सुद्धा आपल्याला सुरक्षित ठेवायची आहे, ती डायरी सुद्धा कुणाच्या तरी हाताला लागू शकते, म्हणून ते पासवर्ड लिहित असताना एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे, एक काळजी आपण घ्यायची आहे। पासवर्ड तयार करताना एक अंक किंवा अक्षर सर्व पासवर्ड मध्ये आपण फिक्स ठेवायचं आहे आणि त्या डायरी मध्ये लिहिताना एक अंक जर आपण सर्व पासवर्ड मध्ये घेतलेला असेल तर त्या डायरी मध्ये लिहिताना आपण दुसरा अंक लिहायचा आहे। तो अंक बदललेला आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असेल, जेणेकरून ती डायरी कुणाच्या तरी हातामध्ये लागली तर तो पासवर्ड वापरून तुमचा अकाउंट हॅक करणार नाहीये, सोशल मीडिया हॅक करणार नाहीये, कारण की 1 ऐवजी 5 हा अंक लिहिलेला आहे हे फक्त तुम्हालाच माहिती असेल आणि तुम्ही जेवढे पासवर्ड तयार करणार आहे त्या पासवर्ड मध्ये तो 1 अंक हा आलेला पाहिजे आणि डायरी मध्ये लिहिताना तुम्ही तो 1 अंक ऐवजी दुसरा अंक लिहिलेला असेल, जेणेकरून दुर्दैवानं जरी तुमची डायरी दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये सापडली तरी सुद्धा त्या पासवर्डचा वापर करून कोणीही तुमच्या अकाउंट मधून पैसे काढणार नाहीये, कोणत्याही पासवर्डचा वापर करून कोणतीही कारवाई तो करू शकणार नाहीये। अशा पद्धतीने आपल्याला कूटनीती वापरायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाहीये। 19 फेब्रुवारीला आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो। शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वांनी वाचलेला आहे, त्याच्या सगळ्यांना आपल्याला कूटनीती आपल्याला माहिती आहे। आपल्या जीवनामध्ये आपण सायबर गुन्ह्यांमध्ये 2022 मध्ये जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक आलेला आहे, ही आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे। किमान 68% लोकांसोबत एक वेळा तरी सायबर गुन्हा घडलेला आहे। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे आव्हान स्वीकारायचं आहे। आपल्या वैयक्तिक स्तरावरती, सामूहिक स्तरावरती, संस्थेच्या पातळीवरती, देश पातळीवरती असा सायबर गुन्हा होणार नाहीये अशी शपथ आपण प्रत्येकाने घ्यायची आहे आणि सायबर गुन्ह्यांचं आव्हान आपण प्रत्येकाने स्वीकारायचं आहे। आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेली कूटनीती, शिवाजी महाराजांनी सांगितलेलं व्यवस्थापन, शिवाजी महाराजांनी सांगितलेलं चातुर्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला वापरायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आपण अधिक चांगल्या पद्धतीने करायचा आहे। तुमचं वय थोडं जास्त झालेलं आहे म्हणून तंत्रज्ञान तुम्हाला वापरायला कोणत्याही अडचणी नाहीये। तुमच्या घरामध्ये तरुण मुलं असतील, तरुणाईकडून तुम्ही हे शिकून घ्यायचं आहे, कारण की शिकून घेतल्याशिवाय पर्याय नाहीये। तंत्रज्ञानाचा वेग एकदम झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे त्याच्यापासून आपण दूर राहू शकत नाहीये। त्याच्यापासून शिकून घेणे, कौशल्य आत्मसात करणे हाच पर्याय आपल्याकडे सर्वोत्तम आहे। मी ऑनलाइन बँकिंगचा वापर करत नाहीये, मी यूपीआयचा वापर करत नाहीये, मी त्या भानगडीमध्ये पडतच नाहीये, हा विचार आपल्याला बदलायचा आहे आणि हे आव्हान स्वीकारायचं आहे। येणाऱ्या 10 दिवसामध्ये प्रत्येकाने ऑनलाइन बँकिंग वापरासंबंधी जी माहिती आहे ती प्राप्त करून घ्यायची आहे। सुरक्षिततेच्या ज्या उपाययोजना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही सर्वांनी आत्मसात करायच्या आहेत। पासवर्ड, पिन, ओटीपी हे सर्व आपल्याला सुरक्षित करायचे आहे। स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे आणि दर दिवशी 1 तास या सर्व गोष्टी शिकून घेण्यासाठी आपण वेळ द्यायचा आहे। आपण सर्वजण सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सर्व माध्यमांचा आपण वापर करतो, व्हॉट्सअप वरती सुद्धा आपण ऍक्टिव्ह असतो। पण येणाऱ्या काळामध्ये आपण थोडा मनाला प्रश्न विचारायचा आहे, सर्वजण हे सोशल मीडियाचा वापर करतात, मला खरंच त्याचा उपयोग आहे का? सोशल मीडियाचा वापर करून मला काहीतरी फायदा होणार आहे का? आर्थिक लाभ होणार आहे का? माझ्या जीवनामध्ये काहीतरी बदल होणार आहे का? याचा आपण विचार करायचा आहे। इतरांनी सोशल मीडियाचे अकाउंट्स काढले, इतरांनी स्टेटस ठेवले, फोटो व्हिडिओ पाठवले म्हणून मलाही पाठवले पाहिजेत का? याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी एक ब्लेड वापरत असतो, त्याला स्काल्पेल म्हटलं जातं। ते ब्लेड जर डॉक्टरच्या हातामध्ये गेलं तर डॉक्टर त्याचा उपचार करण्यासाठी वापर करत असतो, रुग्णांना बरं करण्यासाठी त्याचा वापर करत असतो। पण ते जर स्काल्पेल किंवा ब्लेड
जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हातामध्ये गेलं तर त्याचा वापर तो इतरांना जखमी करण्यासाठी, खून करण्यासाठी सुद्धा करू शकतो। त्याचप्रमाणे तुम्ही सोशल मीडियावरती टाकत असलेला फोटो, व्हिडिओ, माहिती, पोस्ट ही समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये गेल्यानंतर तो डॉक्टर मनाचा आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे याच्यावरती त्याचा वापर ठरणार आहे। पाठवलेल्या पोस्ट, व्हिडिओ, फोटोवरती तुमचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये, पोलिसांचं सुद्धा नियंत्रण नाहीये। ज्या कंपनीनं हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्या कंपनीचं सुद्धा त्याच्यावरती नियंत्रण नाहीये। त्यामुळे तुमची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवत असताना, फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असताना तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, कारण की या फोटो, व्हिडिओमुळे त्याचा गैरवापर केल्यामुळं आपल्याला नुकसान होऊ शकतं, त्रास होऊ शकतं। विशेषतः महिला आणि मुलींनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे। अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करताना, त्याला माहिती देताना, त्याला फोटो, व्हिडिओ पाठवताना, बँकेचे डिटेल्स देताना, पैसे पाठवताना आपण विचार करणं गरजेचं आहे। एकांतामध्ये भेटायला जाताना त्याला आपल्या कुटुंबाची सर्व माहिती देत असताना, त्याचबरोबर त्याला पैसे पाठवत असताना आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ कॉल सुद्धा येतात। व्हिडिओ कॉल्स हे फक्त आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींचे स्वीकारायचे असतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींनी, अनोळखी नंबरवरून आलेले कॉल सुद्धा आपण सहजपणे स्वीकारत असतो आणि आपली स्क्रीन रेकॉर्ड केली जाते, त्याच्यामध्ये पॉर्न कंटेंट टाकला जातो, मॉड केला जातो, एडिट केला जातो आणि नंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाठवून तुम्हाला भीती दाखवली जाते। सोशल मीडियाच्या माध्यमातून तो प्रसार करण्याची धमकी दिली जाते, तुमच्या फ्रेंड लिस्ट मधल्या लोकांना पाठवून तुमची बदनामी करण्याची धमकी दिली जाते। दुर्दैवानं कुणासोबत असा प्रकार घडला तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण की त्या व्यक्तीला तुमची बदनामी करून काही फायदा होणार नाहीये। त्या व्यक्तीला तुम्हाला भीती दाखवून, धमकी देऊन तुमच्याकडून पैसे प्राप्त करायचे असतात। त्यामुळे अशी घटना आपल्या सोबत घडणार नाहीये, म्हणून आपण व्हिडिओ कॉल अनोळखी व्यक्तीचे आणि अनोळखी नंबरवरून आलेले स्वीकारायचे नाहीये। आणि कुणी जर असा तुमचा मॉर्फ केलेला, एडिट केलेला व्हिडिओ तयार केला तर अजिबात घाबरून जायचं नाहीये, पोलिसांना संपर्क साधायचा आहे, सायबर पोलीस स्टेशनला जायचं आहे, जाणकार व्यक्तीशी चर्चा करायची आहे। अशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती कार्यवाही करायची आहे। आज आपली मुलं जॉब फ्रॉडच्या शिकारमध्ये अडकलेली आहेत। वेगवेगळ्या जॉबच्या ऑफर्स त्यांना येत असतात, वर्क फ्रॉम होमची ऑफर दिली जाते। घर बसल्या सोशल मीडियावरती लाईक्स, कमेंट्स केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील अशा प्रकारची वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातात। अशा कोणत्याही सहजपणे जॉब मिळत नाहीयेत, घर बसल्या असं कोणतंही काम मिळत नाहीये, लाईक्स, कमेंट्स केल्यानंतर पैसे मिळत नाहीये। सुरुवातीला ते तुम्हाला लाभ दाखवण्यासाठी, प्रलोभन दाखवण्यासाठी, लालच निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची काही रक्कम पाठवत असतात आणि नंतर तुमचा विश्वास संपादन केल्यानंतर तुमच्या अकाउंट मधून जास्तीत जास्त पैसे फ्रॉड करून काढत असतात। त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे तुम्हाला काही दिसतं, इंटरनेटवरती जे काही दिसतं, गुगल वरती जे काही दिसतं ते सर्व काही खरं असतं, अधिकृत असतं। हा गैरसमज आपण दूर करायचा आहे। ते खोटही असू शकतं, ते आपली फसवणूक करण्यासाठी सुद्धा तिथे ठेवलेलं असू शकतं, ते चुकीचंही असू शकतं। याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि पूर्णतः आपण खात्री करून त्याची अधिकृतता पटल्यानंतर आपण या सर्व माध्यमांचा वापर करायचा आहे। पाचवा महत्वाचा आपला बँकेचा जो मोड आहे तो प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन व्यवहार करणे। आज सकाळी उठून आपल्याला व्यायाम करावा लागतो, चालावं लागतं, आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्याला आवर्जून व्यायाम करावा लागतो, पण आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी महिन्यातून कधीतरी एक वेळा बँकेमध्ये जाण्याची सवय लावायची आहे। बँकेचे मॅनेजर कोण आहेत, बँकेचे कर्मचारी कोण आहेत, आपले पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेमध्ये कुणाकडे दिलेली आहे, बँकेचा कॉलिंग नंबर कोणता आहे, इमर्जन्सी मध्ये संपर्क करायचा असेल तर कोणता नंबर आहे, याची माहिती कधीतरी आपण बँकेमध्ये जाऊन घेणं गरजेचं आहे। कारण की तुमचे पैसे सुरक्षित ठेवणे ही तुमची स्वतःचीही जबाबदारी आहे। त्याचबरोबर ज्या बँकेमध्ये तुम्ही ते पैसे विश्वासाने ठेवलेले आहेत त्या बँकेची आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे। दुर्दैवानं कधीतरी तुम्ही OTP, पिन, पासवर्ड शेअर न करता बँकेतल्या अंतर्गत सिस्टीम मध्ये असलेल्या दोषामुळे
बँकेमध्ये काम करत असलेल्या व्यक्तींकडून तुमचे बँकेचे डिटेल्स वापरून तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे काढले जातात। अशा वेळेला तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाहीये। बँकेमध्ये जाऊन बँक डिस्प्यूट फॉर्म नावाचा एक फॉर्म असतो, तो तुम्ही भरून द्यायचा आहे आणि बँकेकडून तुमचे गेलेले पैसे परत मागण्यासाठी तुम्ही दाद मागायची आहे। बँकेला ते पैसे परत देणे हे आरबीआयच्या गाईडलाईन नुसार बंधनकारक आहे। फक्त तुम्ही तुमचे बँकेचे डिटेल्स कुणाला शेअर केलेले नसले पाहिजेत। अनेक वेळा अशा सुद्धा घटना घडतात की तुम्ही बँकेचे डिटेल्स शेअर न करता सुद्धा तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे निघत असतात। त्यामुळे तुम्ही बँकेमध्ये जाऊन बँक डिस्प्यूट फॉर्म भरायचा आहे, बँकेकडून पैसे परत देणे याच्यासाठी तुम्ही दाद मागायची आहे। आणि जर बँकेने तुमचे पैसे परत दिले नाहीयेत तर आरबीआय ऑम्बुड्समन नावाची एक सुविधा सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही दाद मागायची आहे। त्या बँकेला दंडही केला जातो आणि तुमचे पैसे सुद्धा परत मिळतात। आपले कष्टाचे पैसे असतात, बचत केलेले पैसे असतात, वेगवेगळ्या माध्यमात गुंतवणूक आपण करत असतो, प्रॉपर्टी खरेदी करत असतो, घर जमीन खरेदी करत असतो, म्युच्युअल फंड शेअर मार्केट या माध्यमामध्ये आपण पैसे गुंतवत असतो। वेगवेगळ्या अशा इन्व्हेस्टमेंट स्कीम दर महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी लॉन्च होत असतात आणि आपल्याला मोठमोठे इंटरेस्ट रेट देण्याचे, आर्थिक लाभ दाखवण्याची प्रलोभने दाखवली जातात। मार्केटमध्ये रेट काय चालू आहे, बँकेकडून किती इंटरेस्ट रेट दिला जातो आणि हे व्यक्ती किती इंटरेस्ट रेट देतात याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे। दर महिन्याला 10% इंटरेस्ट रेट मिळेल, वर्षाला 50% इंटरेस्ट रेट मिळेल, वर्षाला पूर्ण रक्कम परत डबल करून मिळेल, अशा प्रकारची प्रलोभने आपल्याला दाखवतात। 10,000 रुपयांचा रेट जर स्क्वेअर फूट नुसार चालू असेल, तुम्हाला 5,000 रुपयांमध्ये कोणीतरी फ्लॅट देत असेल तर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे। गावठाणमध्ये असलेले स्वतःच्या जमिनी नावावरती नसलेली लोक सुद्धा इमारती तयार करत असतात। 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर ज्या वेळेला आपल्याला नोटीस येतं त्यावेळेला आपण खडबडून जागा होतो। आपली पूर्ण आयुष्यभराची कमाई आपण ती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गुंतवलेली असते, त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की मी फसलो गेलेला आहे। पण फसवणूक होण्यापूर्वी आपण विचार करणं गरजेचं आहे। ज्या व्यक्तीला आपण पैसे देणार आहात त्याची माहिती घेणं गरजेचं आहे। ज्या कंपनीला, ज्या संस्थेला, ज्या बिल्डरची नोंद झालेली आहे त्याची माहिती घेणं गरजेचं आहे। तो व्यक्ती किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय, त्याचा किती अनुभव आहे, आजपर्यंत त्या व्यक्तीनं किती लोकांना चांगली सेवा दिलेली आहे याची माहिती आपण घ्यायची आहे, त्याची खात्री करायची आहे। त्याचबरोबर त्याची संस्था, त्याची कंपनी, त्याचं जे ऑफिस आहे ते भाड्याने घेतलेलं आहे, 10 वर्षापासून आहे की 1 महिन्यापासून आहे का फक्त फसवणूक करण्यासाठी आपल्यासाठीच ते काढलेलं आहे याची कधीतरी आपण खात्री करणं गरजेचं आहे। इतरांनी पैसे गुंतवले म्हणून मीही डोळे झाकून गुंतवणार, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मित्रांनी पैसे भरलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या ऐकीव माहितीवरती मीही चटकन विश्वास ठेवून कार्यवाही करणार। ही सवय आपल्याला आता बदलली पाहिजे। आपले कष्टाचे पैसे गुंतवणूक करत असताना आपण तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। आर्थिक व्यवहार करत असताना वकिलाच्या सल्ल्याने कायदेशीर करार करणं गरजेचं आहे। आपले पेमेंट्स देत असताना तुम्ही रोख माध्यमातून देत असाल, ऑनलाईन माध्यमातून देत असाल, चेकच्या माध्यमातून देत असाल तरी सुद्धा तुम्ही पेमेंट रिसिप्ट प्राप्त करणं गरजेचं आहे। पेमेंट रिसिप्ट हा महत्त्वाचा पुरावा असतो। पेमेंट रिसिप्ट वरती सुद्धा तुम्हाला रेव्हेन्यूने स्टॅम्प लावून जो पैसे स्वीकारणार आहे त्याची सही आपल्याला तपासून घ्यायची आहे। कधी कधी सही करणारे, चेक देणारे लोक दुसरी सही करून तुम्हाला देत असतात, त्यामुळे त्या व्यक्तीची खरी सही, मूळ सही काय आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे। तो व्यक्ती राहतो कुठे, त्याचा मूळ पत्ता काय आहे, त्याचे आई वडील, भाऊ बहीण कुठे राहतात, त्याचं मूळ गाव कुठे आहे, त्याला ओळखणारी 2 लोक कुठे आहेत, त्याचा मोबाईल नंबर हा एकच आहे का, मूळ गावचा पत्ता कोणता आहे, तो जर दुर्दैवानं पळून गेला तर त्याला आपण शोधू शकतो का, त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो का, याची पूर्णता खात्री झाल्याशिवाय आपण पैसे गुंतवणूक करायचे नाहीत। दररोज हजारो करोडो रुपयांचे आर्थिक फसवणुकीचे व्हाईट कॉलर स्कॅम घडत असतात आणि ते तुमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांसोबत घडत असतात। त्यामुळे तुम्ही वकिलाचा आणि तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। इतरांशी चर्चा करणं गरजेचं आहे। पैसे देण्यापूर्वी 10 वेळा, 1000 वेळा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, कारण की 1 वेळा दिलेले पैसे हे परत मिळणं हे खूप अवघड आहे। तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा ऑनलाईन माध्यमातून किंवा
रोख स्वरूपात जर पैसे पाठवले असतील, दिले असतील, तर ते परत घेणं सुद्धा आपल्याला अवघड आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून पैसे परत घेणं हे आपल्यासाठी अधिक अवघड बाब आहे. पोलीस सुद्धा हा सिव्हिल मॅटर आहे. तुमच्यामध्ये तोंडी व्यवहार ठरलेला होता, तुमच्यामध्ये लेखी व्यवहार ठरलेला होता, असा स्वरूपाचं कारण देत असतात. कारण की पोलिसांना सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे हाताळताना मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे व्यवहार करत असताना पूर्णतः विचारपूर्वक आणि सावधानतेनं करणं गरजेचं आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन, वकिलाच्या सल्ल्यानं कायदेशीर करार करून, पेमेंट रिसिप्ट घेऊनच तुम्ही हे करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची बाब, आपण नवी मुंबई शहरामध्ये राहतो. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबईच्या आजूबाजूला नवी मुंबई, ठाणे, रायगड, मीरा भाईंदर अशी लहान लहान शहर वसलेली आहे. दररोज हजारो करोडो रुपयांचं ड्रग्ज या शहरामध्ये येत असतं. कोटी कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले जात असतात. असे गुन्हेगार पकडले जात असतात. हे येणारं ड्रग्ज जातं कुठं, याचा कधीतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरामध्ये मनोरंजनाच्या नावाखाली, मौज मस्ती मजेच्या नावाखाली अशी असंख्य ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी हे ड्रग्ज पोहोचवलं जातं. असंख्य गुन्हेगार या शहरामध्ये आहेत. ते ड्रग्ज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. तुम्ही दिवसभर काम करत असता आणि संध्याकाळी आपल्या घरी असता. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर शांत झोप घेत असतात. पण पोलीस 24 तास कर्तव्यावरती असतात. संध्याकाळचा अंधार पडल्यानंतर आम्ही बाहेर फिरत असतो. त्यावेळी आपल्या कुटुंबातील तरुण मुलं मुली बाहेर काय करत असतात हे आम्ही जवळून बघत असतो. पब असेल, कॅफे असेल, डान्स बार असतील, रेव पार्टीज असतील, अशा पार्टी ज्या ज्या ठिकाणी आयोजित केलेल्या असतात अशा ठिकाणी आपली तरुणाई चरस, अफीम, गांजा, ड्रग्ज, दारू, गुटखा, पान मसाला आणि सिगारेट ओढत नशेमध्ये आणि मस्तीमध्ये बेधुंद झालेली असते. आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नाहीये. आपल्या कुटुंबातील तरुण मुलं मुली काय करतात याच्यावरती आपण जागरूक पालक आणि जागरूक आई वडील म्हणून सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. मित्राचा बर्थडे आहे, कुणाची तरी पार्टी आहे, नाईट आउटला निघालेला आहे, आज फिरायला निघालेला आहे, सिनेमाला निघालेला आहे, बाहेर निघालेला आहे, कॉलेजला गेलेला आहे म्हणून सांगून आपल्या कुटुंबातील तरुण मुलं मुली बाहेर पडत असतात. तुम्ही लाडा प्रेमामध्ये त्यांना पॉकेट मनी पैसे देत असतात. त्यावेळेला ते काय करतात, कुणाच्या संपर्कामध्ये येतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कुणाशी मैत्री करतात, मोकळ्या वेळेमध्ये ते कुणाला भेटतात, याच्यावरती आपण बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 5 वर्षे बालपण असतं. त्या वयामध्येच आपल्याला लाड प्रेम करायचे आहेत. 6 वर्षानंतर 30 वर्ष वयोगटामध्ये आपल्याला लाड प्रेम सोडून द्यायचं आहे. त्यांच्या आयुष्याची पायाभरणी करण्यासाठी त्यांना शिक्षण आणि चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे. व्यसनम दोयमेव केवलम विद्याभ्यासनम व्यसनम हरिपाद सेवनम व्यसनम. व्यसन तर आपल्याला असंख्य आहेत, पण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला सत्कार कुणीतरी केला पाहिजे, आपलं कौतुक केलं पाहिजे, आपला गौरव केला पाहिजे, मला कुठेतरी मोठ्या पदावरती बसण्याची संधी दिली पाहिजे, हे आता आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. आणि आपल्या कुटुंबातील तरुण मुलं मुली आहेत, शाळेमध्ये शिकणारी मुलं मुली आहेत, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. आणि आपल्या सवयी आपल्याला पहिल्यांदा बदलल्या पाहिजे. कारण की शिकवण, संस्कार, शिक्षण हे पहिलं कुटुंबातून मिळत असतं आणि नंतर शाळेतून मिळत असतं. आपल्या व्यसनामध्ये आपल्याला 2 व्यसन असली पाहिजेत, विद्याभ्यासनम व्यसनम. आपल्या कुटुंबातील मुलांना सुद्धा फक्त परीक्षा पास होण्यासाठी, मार्क्स मिळवण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी तुला शिक्षण घ्यायचं नाही हे सांगायचं आहे. विद्येचा अभ्यास करायचा आहे, ज्ञानी बनायचं आहे. विद्या हीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकते. संत ज्ञानेश्वरांनी विद्येचा अभ्यास करून पहिल्यांदा बंड केलेलं होतं. त्यानंतर अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरं बंड केलेलं होतं. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विद्येच्या बळावरती संपूर्ण जगामध्ये डंका पेटवलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, कायदा या वेगवेगळ्या विषयांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि ज्ञान हीच त्यांची खऱ्या अर्थानं संपत्ती होती. एक नावड्याचा मुलगा शास्त्रज्ञ होतो, मिसाईल मॅन होतो, वेगवेगळी संशोधन करतो, अवकाश तंत्रज्ञान, अणुतंत्रज्ञानामध्ये आपल्या नावाचं डंका पेटवतो आणि भारतरत्न पुरस्कार मिळवल्यानंतर एक वेळ देशाच्या सर्वोच्च पदावरती राष्ट्रपती म्हणून बसतो. राष्ट्रपती झाल्यानंतर सुद्धा
2 पत्र्याच्या पेटी घेऊन गेलेला हा राष्ट्रपती 5 वर्षानंतर त्या 2 पत्र्याच्या पेटी घेऊनच बाहेर पडतो. म्हणून जनतेचे राष्ट्रपती म्हणून आपल्या सर्वांच्या मनामध्ये डॉक्टर APJ कलाम यांच्याविषयी आदराचं स्थान आहे. या सर्व लोकांनी वयाच्या कमी वर्षापासून सुरुवात केलेली आहे. वयाच्या 14 वर्षापासून, 15 वर्षापासून, 16 वर्षापासून, 20 वर्षापासून या लोकांनी काम करण्यासाठी सुरू केलेलं आहे. आपल्या कुटुंबातील तरुण मुला-मुलींना सुरक्षित वातावरणातून आपण आता कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे आणि कमी वयामध्ये मोठी ध्येय ठेवून, मोठी स्वप्न बघून, खडतर परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष करून उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी तयार केलं पाहिजे. कारण की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं सर्वोत्तम असं माध्यम आहे. शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक मुला-मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण तयार करायचं आहे. वाचन असेल, लेखन असेल, मनन असेल, गृहपाठ असेल, सर्व सराव करण्याची त्यांना आवड निर्माण करायची आहे. वेगवेगळी कौशल्य शिकण्यासाठी, वेगवेगळे छंद आत्मसात करण्यासाठी आपण त्यांना तयार करायचं आहे. आणि अशा प्रकारे विद्या अभ्यास करणं हे प्रत्येकासाठी आपल्याला महत्वाचं आहे. आणि दुसरं महत्वाचं व्यसन हरिपाद सेवनम व्यसनम. हरिपाद सेवनम म्हणजे ईश्वराची भक्ती करायची आहे, परमेश्वराची आराधना करायची आहे, परमेश्वराची आपल्याला पूजा करायची आहे. पण ते करत असताना आपलं काम हीच खऱ्या अर्थानं पूजा आहे, आपलं काम हीच खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि आपलं काम हेच खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येकानं आपलं काम चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. आपल्यावरती जी जी जबाबदारी सोपवलेली आहे ती उच्च दर्जानं आपण पार पाडायची आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2च दिवशी आपण देशभक्त असतो. इतर प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला आपल्या मनामध्ये देशभक्ती असली पाहिजे. आपल्या तरुणाईच्या मनामध्ये सुद्धा ही देशभक्ती कायमस्वरूपी असली पाहिजे. आपली वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रगती तर आपल्याला करायचीच आहे, पण त्याच बरोबर समाज, राज्य आणि देशासाठी सुद्धा आपल्याला योगदान द्यायचं आहे. इतरांनी निर्माण केलेली व्यवस्था, इतरांनी दिलेली सेवा आपण फक्त घ्यायची नाहीये, तर आपण सुद्धा काहीतरी कृतीशील योगदान द्यायचं आहे. मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो फक्त स्वार्थ पाहण्यासाठी नाहीये, तर स्वार्थाबरोबर परमार्थही करण्यासाठी आहे. इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आपल्याला आपले विचार बदलणं गरजेचं आहे. आपले विचार बदलले तर कृती आपोआप होऊ शकते. आपण इतरांवरती टीका करतो, व्यवस्थेला दोष देतो, शासन, प्रशासन, पोलीस चांगलं काम करत नाहीयेत म्हणून आपण ओरडत असतो, दुसरे चांगले काम करत नाहीयेत म्हणून आपण टीका टिप्पणी करत असतो. आपल्या अधिकारांबाबत आपण जागरूक असतो, पण आपल्या कर्तव्यांचा आपल्याला विसर पडलेला असतो. आपण स्वतः काम करत असलेलं ते काम चांगल्या दर्जाचं करत नाहीये याचा आपल्याला विसर पडलेला असतो. आपली समाजामध्ये असलेली भूमिका आपण चांगल्या पद्धतीनं पार पडत नाहीये याचा आपल्याला विसर पडलेला असतो. आपल्याला वाईट सवयी आहेत, आपण आपल्या कुटुंबाकडे, आपल्या मुलामुलींकडे व्यवस्थितपणे आदर्श म्हणून काम करत नाहीये याचा आपल्याला विसर पडलेला असतो. संत कबीराने म्हटलेलं आहे, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, फिर जाके दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय. आपला स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. इतरांवरती टीका टिप्पणी करणे, इतरांना प्रबोधन करणे, इतरांना शिकवण्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये. आपल्याला स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे. आपल्या कुटुंबापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातील तरुण मुलं मुली आहेत, शिक्षण घेणारी मुलं मुली आहेत, त्यांना चांगलं घडवण्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. इतरांना सुधारण्याची अजिबात गरज नाहीये. इतरांकडून चांगल्या कामाची अजिबात अपेक्षा करण्याची गरज नाही. स्वतःपासून सुरुवात करा, व्यवस्था आपोआप चांगली होईल आणि आपल्याला बाह्य रूपापेक्षा अंतरूपाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. संत चोखा म्हणतात की उच्च डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी बहाव नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. जीवन जगत असताना सत्ता, संपत्ती, पैसे, पद, आपला गौरव याच्यातून आपल्याला थोडं बाहेर आलं पाहिजे. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, पैसा आहे, त्यांनी कोणत्या मार्गातून तो मिळवलेला आहे याचा कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे.
ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, पैसा आहे, मोठी पद आहे, त्यांनाच आपण आदर्श मानायचं आता सोडून दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जो आपलं काम प्रामाणिकपणे करतो, कायदे नियमांचं पालन करून करतो, स्वतःचं काम चांगलं करत असताना इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा चांगलं घडवण्यासाठी जो योगदान देत असतो, अशा व्यक्तीच्या पाठीमागे आपण उभा राहणं गरजेचं आहे. आणि नाईक दाम्पत्य हे काम चांगल्या पद्धतीने करताय, त्याची पावती तुम्ही तुमच्या उपस्थितीतून दिलेली आहे. समाजामध्ये जो चांगला काम करतो, डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, एखादा प्रशासकीय अधिकारी असेल, पोलीस अधिकारी असेल, एखादा तरुण व्यक्ती असेल, अशा व्यक्तीच्या पाठीमागे आपलं उभा राहणं ही आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे. त्याचबरोबर एखादा कमी पदावरती असलेला, छोट्या पदावरती असलेला, गरीब असलेला व्यक्ती सुद्धा त्याचं काम जर चांगल्या पद्धतीने करत असेल, एखादा शिपाई असेल, एखादा सुरक्षा रक्षक असेल, एखादा घरकाम करणारी महिला किंवा पुरुष असेल, एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा व्यक्ती चांगली सेवा देत असेल, प्रामाणिकपणे त्याचं जर काम करत असेल, तर असे व्यक्ती सुद्धा आपले आदर्श असले पाहिजे. अशा व्यक्तींना आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे. आपल्याला चांगलं काम करता येत नसेल तर किमान आपण इतर चांगले काम करतात त्यांच्या पाठीमागे तरी उभा राहिलं पाहिजे. आणि पाठीमागे जर राहता येत नसेल तर आपल्याला त्यांना त्रास तर न दिला पाहिजे, एवढी तरी भूमिका आपण पार पाडली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण ही व्यवस्था चांगली घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिला आणि मुलींसंबंधीचे गुन्हे वाढतायत, ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे गुन्हे घडतायत. तुमची शारीरिक प्रकृती दुर्बल झालेली असते, त्यामुळे तुम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं जातं. येणाऱ्या काळामध्ये तुमचा आवाज कडक असला पाहिजे. आवाजावरती सुद्धा तुम्ही लढाई जिंकू शकता. आवाजामध्ये सुद्धा तुमची जरब असली पाहिजे. एकमेकांना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे. हातामध्ये काठी असली पाहिजे, लाठी असली पाहिजे. आपण सुद्धा स्वतःला तयार केलं पाहिजे. अंधाऱ्या वेळेमध्ये निर्जन ठिकाणी, निर्जन रस्त्यावरून जाताना आपल्याला काळजीपूर्वक आणि सावधानतेनं जायला पाहिजे. आपल्या पाठीमागे कोणी येते का, कोणती टू व्हीलर, फोर व्हीलर तिथं फेऱ्या मारते का, आपल्या जवळ येऊन आपल्या दागिन्यांकडे कोणी बघते का, काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने, काहीतरी माहिती विचारण्याच्या बहाण्याने आपले दागिने तर कोणी खेचून जाणार नाहीये ना. याच्यासाठी आपण जागरूक आणि सावधान राहिलं पाहिजे. आपले दागिने सांभाळण्यासाठी आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. दुर्दैवानं असं जर कोणी दागिने आपले खेचून घेतले तर आपण जोरात ओरडलं पाहिजे. त्या व्यक्तीचं वर्णन आपण बघितलं पाहिजे. तो कोणत्या दिशेला गेलेला आहे हे पाहिलं पाहिजे. त्याच्या गाडीचा नंबर, गाडीचा कलर, गाडीचं मेक अँड मॉडेल, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आणि समूहाची ताकद ही सगळ्यात मोठी ताकद आहे. एक पोलीस काही करू शकत नाहीये, 2 गुन्हेगार काही करू शकत नाहीयेत, पण 10 नागरिक एकत्र आले, 100 नागरिक एकत्र आले, 1000 नागरिक एकत्र आले तर खूप काही करू शकतात. समूहाची ताकद आपल्याला निर्माण करायची आहे. आपण वैयक्तिक ताकदीकडे लक्ष देतोय. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समूहाची ताकद निर्माण करणं गरजेचं आहे. वैयक्तिक अहंकार आपल्याला बाजूला ठेवायचे आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन हा समाज चांगला घडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण भूमिका ठेवली तर प्रत्येक काम आपण यशस्वी करू शकतो. प्रत्येक काम उच्च दर्जाचं करू शकतो. आणि सायबर गुन्ह्यांचं आव्हान हे फक्त वैयक्तिक स्तरावरती नाहीये, फक्त व्यावसायिक स्तरावरती नाहीये, फक्त राज्य आणि देश पातळीवरती नाहीये, तर ही आंतरराष्ट्रीय समस्या झालेली आहे. दहशतवादी संघटना, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वेगवेगळे देश आणि त्यातील सक्रिय संघटना आणि भविष्यामध्ये सायबर हल्ल्याच्या माध्यमातून जागतिक युद्ध होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला भारत देशाला सक्षम करायचं आहे. आणि हे सक्षम करण्याची जबाबदारी आपल्या तरुणाईच्या हातामध्ये आहे, तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. तरुणाईला आपल्याला हे आव्हान द्यायचं आहे, हे ध्येय द्यायचं आहे आणि त्यांना त्याच्यासाठी योगदान देण्यासाठी आपल्या सर्वांना तयार करायचं आहे. पोलीस म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोतच. 25 लाख लोकसंख्येसाठी फक्त 5000 पोलीस काम करतात. त्यामुळे पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रत्येकाला पोलीस सुरक्षित ठेवू शकत नाही, उच्च दर्जाची सेवा देऊ शकत नाहीये. ज्याप्रमाणे संपूर्ण जमिनीवरती कार्पेट पसरणं ही अशक्य बाब आहे, पण आपल्या पायामध्ये शूज आणि चप्पल घालणं हे आपल्याला सहजपणे शक्य आहे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येकाने जागरूक आणि जबाबदार नागरिक होऊन देशातील कायदे आणि नियमांचं पालन करायचं आहे. स्वतः चांगल्या पद्धतीनं कृती करायची आहे आणि इतरांना ही चांगली कृती करण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ही व्यवस्था नक्की चांगली घडेल.
चला बदल घडवूया. तुम्ही विचार करा, कृती करा, बदल नक्कीच दिसून येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.